सभापतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे साधारणतः 22,000 संगणक परिचालक आहेत आणि त्याच्यामध्ये 3,000ची वाढ सरकारने केली आहे खरं आहे आणि आता 10,000 रुपये त्यांना दरमहा मिळतात. अजून मानधनामध्ये 5,000 रुपयाची वाढ करावी आणि कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आजही अनेक ठिकाणी मानधन रखडले जे आपण कबूल केलं आणि ते देण्याचंही या ठिकाणी मान्य केलं. मागील काही वर्षापासून महाराष्ट्र राज्याची जी संघटना संगणक परिचालक त्यांनी प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनं केलीत, उपोषणं केली. आताही त्यांनी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनं केलीत. शासनात मानधनात वाढ केली असेल तरी ती पुरेशी नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि इतरही त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यांच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत की परिचालकांना कंत्राटी पद्धतीनं मुक्त करून त्यांना थेट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून घोषित करावं ही त्यांची पहिली मागणी आहे. किमान वेतन नियमानुसार त्यांना वेतन मिळावं ही परिचालक संघटनेची दुसरी मागणी आहे आणि राज्य सरकारचा जो सुधारित आकृतीबंध आहे त्यानुसार कायमस्वरूपी सेवेत घेता येईल का याचा विचार करावा अशी तिसरी मागणी आहे. आणि काही भागामध्ये केंद्रचालकांचं आणि परिचालकांचं मानधन थकीत आहे ते आपण सांगितलं देतोय म्हणून कंत्राटी कंपन्यांना हटवून परिचारिकांची नियुक्ती थेट महाराष्ट्र IT महामंडळ किंवा भागामार्फत करावी. याचं कारण कमिशन घेणाऱ्या ह्या बाह्य संस्था आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर्स आणि मध्ये त्यांचं कमिशन असतं त्याच्यामुळे यांना पर्यायी कमी या ठिकाणी मानधन मिळतं. तर या ठिकाणी माझी मागणी आहे की 5,000चं मानधन वाढवण्यासाठी आपली काय भूमिका आहे आणि त्यांच्या इतर ज्या काही आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या पुढे आल्या आहेत शासनालाही त्यांनी निवेदन दिलेलं आहे, कलेक्टरच्या मार्फत सरकारकडे आलंय, तर त्या मागण्यांसंदर्भात शासनाची काय भूमिका आहे. सन्माननीय सभापती महोदय, आदरणीय दरेकर साहेबांनी संगणक परिचालकाच्या मानधनासंदर्भातला विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की त्यांना अतिरिक्त 5,000 रुपये मानधन वाढवण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे. सन्माननीय सदस्यांना मी सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सातत्यानं त्यांच्या मागणीप्रमाणे मानधन वाढवलेलं आहे. 4,500, 4,500चं 6,000, 6,000चं 7,000, 7,000चं आता पाठीमागच्या वर्षीच म्हणजे 24मध्येच आपण ते 10,000 पर्यंत वाढवलेलं आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करत असताना त्यांनी ग्रामपंचायतीला सर्वोत्तम सेवा देणं, ग्रामपंचायतीमधून विविध दाखल्याचं वितरण करणं, त्या दाखल्याच्या माध्यमातून ग्रामस्थांना गावातच त्या सेवा देणं आणि त्यातून त्यांनी उत्पन्न मिळवणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे या चांगल्या सेवा देणाऱ्या संगणक परिचालकाला खूप चांगलं उत्पन्न मिळतं. मी माझ्या तालुक्यातलं एक उदाहरण सांगेन की एक माझ्या तालुक्यामध्ये एक संगणक परिचालक काम करतो आणि तो सगळ्या सेवा देत असताना त्याचं मासिक उत्पन्न किमान 50,000 रुपयेचं आहे. त्यामुळं या चांगल्या सेवा ज्या ज्या ठिकाणी आपण देतो शेवटी सेवा दिल्या पाहिजेत आणि जोपर्यंत आपण सेवा देणार नाही आणि आपण सातत्यानं शासनाच्या पगारावर अवलंबून राहू तर मला वाटतं ते तितकंसं उचित नाही. शेवटी पगार आहे त्यांना दिला पाहिजे आणि त्यांना कायम करण्याचा जो विषय आहे कायम करण्याचा विषय आहे त्याची नेमणूकच मुळात ही कंपनीमार्फत आहे. त्यामुळे डायरेक्ट शासनानं त्यांना नियुक्त केलेलं नाही. परंतु अशा सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण सातत्यानं सहानुभूतीने विचार केलेला आहे. परंतु एक विषय आहे की आपण या सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना संगणक परिचालक हा त्या गावातला असतो, त्या गावामध्ये राहून तो ही सेवा देत असतो. त्यामुळे त्याचं राहणं घरी असतंय, खाली जेवणं घरी असते, प्रवासाचा विषय येत नाही, बाकी सगळ्या व्यवस्था गावात राहून त्याला करायच्या असतात. त्यामुळं याला एक सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून आपण कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून ग्रामपंचायतीमध्ये घेतलंय आणि त्या अनुषंगानं त्याचा सेवेचा मोबदला त्यांना दिला जातो आणि त्यांच्याकडून आणखीन चांगल्या सेवेची अपेक्षा आहे की जी सेवा ते आणखीन चांगली देऊ शकतात. अशा पद्धतीनं जर चांगल्या सेवा त्यांनी दिल्या तर मला वाटतं खूप चांगलं उत्पन्न त्याला या माध्यमातून मिळेल. G2C सेवाचे दाखले द्यायचा, जन्म मृत्यूचा दाखला याचे जे उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळतं याचा सुद्धा आम्ही शासन स्तरावर निर्णय घेतोय की ग्रामपंचायतीला 50% उत्पन्न आणि त्यांना 50% उत्पन्न देऊन त्यांच्या उत्पन्नामध्ये भर कशी पडेल याचा विचार शासन करते. परिणय फुके महोदय, शासनामार्फत एक कंपनी अपॉइंट गेलेली आहे, कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले गेलेला आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला ॲक्च्युअल किती रुपये दिल्या जातात त्याच्या खात्यामध्ये प्रत्येक संगणक चालकाच्या बिहाफमध्ये आणि त्याचे त्या कंपनीच्या माध्यमातून
त्या संगणक चालकाच्या खात्यामध्ये किती रुपये दिले जातात, म्हणजे राज्य सरकार किती त्याच्यावर खर्च करते आणि ऍक्च्युअल त्या व्यक्तीला किती पैसे दिले जातात. आणि दुसरं, हे जे तुटपुंजी मानधन जे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्या परिचालकांच्या, त्याच्यामुळे आणि हे वेळेवर अनेक वर्ष थकीत राहिल्यामुळे मानधन, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहेत. ते संघचालक सामान्य नागरिकांकडनं पैशाची मागणी करत आहे. तुम्ही म्हणताय की इतर ज्या योजना त्याचे जे पैसे ते इन्सेंटिव्हच्या माध्यमातून त्यांना मिळतात आहे, पण ते सामान्य शेतकरी, सामान्य नागरिक काही कामासाठी त्यांच्याकडे जातात, त्याच्याकरता वरचे पैसे मागत आहे. आणि जे उदाहरण माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातील एका संघचालकाला सांगितलं की 50,000, अशे उदाहरण शहराच्या बाजूला अवतीभोवती असलेल्या ज्या ग्रामपंचायती आहे तिथे याच्यापेक्षाही मोठे उदाहरण आपल्याकडे 50,000 लाख रुपये कमवतात, कारण ते वरचे पैसे ते कमाई करतात. माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये साधारण या संघचालक तितके पैसे मिळत नाही, पण सामान्य नागरिकांकडनं ते पैसे घेतात. ते रोखण्याकरता आपण काय उपाययोजना करणार आहे? नाही, मुळातच आपण मगाचपासून आपण सांगताय की संगणक परिचालकाचे मानधन चा विषय आहे. तो मानधन आता कुठलंही पेंडिंग नाही. 100% ते सांगतो ना, 100% मानधन त्याचं दिलेलं एखाद्या महिन्याचं बाकी असेल, परंतु त्याच्यामध्ये अवश्य आहे की घडलेलं आहे अनेकदा की त्यांचं मानधन काही वेळा थकलेलं आहे. त्या मानधनाचं 2 महिन्याचं 3 महिन्याचं एकत्रित मानधन त्यांना दिलंय. भविष्यामध्ये ते मानधन मासिक कसं देता येईल याची व्यवस्था आपण उभी करतोय आणि मासिक मानधन देण्याचं कारवाई केली जाईल. त्यासोबत आपण सांगितलं संगणक परिचालकाला आपण 10,000 रुपयाचं मानधन देतो. त्याच्यासोबत ही कंपनी आहे, त्या कंपनीला 1935 रुपयाचं हे सगळं ऑपरेट करण्यासाठी आपण देत असतो. अगोदर ती 6,500 रुपये आपण देत होतो. ते 6,500 रुपये आपण कमी केले आणि त्यातून हे मानधन आपण संगणक परिचालकाचं वाढवलं. पण शेवटी हे सगळं करत असताना मी पुन्हा सांगतो की शेवटी सेवा देणाऱ्याची जबाबदारी आहे की आपण चांगली सेवा ग्रामपंचायतीला दिली पाहिजे. सेवा देत असताना आपण सांगितलं की अतिरिक्त पैशाची मागणी तर कुठंच केली नाही पाहिजे. ते सातत्यानं त्या तक्रारी येत असतात. अशी जर स्पेसिफिक कुठं कंप्लेंट आली तर त्याच्यावर पण आपण कारवाई निश्चितपणे करू. परंतु संगणक परिचालकाच्या बाबतीत एक विषय मी आपल्याला सांगेन की शेवटी हा संगणक परिचालक हा ग्रामपंचायतीची व्यवस्था पाहतो. ग्रामपंचायतीनं त्याला ठेवायचं नाही ठेवायचं या मानसिकतेत ग्रामपंचायतीचं काम होतं नाही होतं हा सगळा विषय विचाराधीन आहे. परंतु शेवटी एक आहे की ग्रामपंचायतीमध्ये आपण बघतो ग्रामपंचायत कर्मचारी असेल, कामगार असेल, शिपाई असेल, याचाही पगार होताना अनेकदा अडचणी येतात. म्हणून शासन म्हणून आपण ही व्यवस्था चालू राहावी आणि आत्ताच्या बदलत्या परिस्थितीमध्ये संगणक परिचालकाची ग्रामपंचायतीची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता बघून आपण शासन म्हणून हे पैसे आपण ग्रामपंचायतीकडून घेतो आणि ते पैसे आपण संगणक परिचालकापर्यंत कंपनीमार्फत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. वास्तविक ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. तरी पण ही व्यवस्था व्यवस्थित चालू राहावी म्हणून आपण ही व्यवस्था उभी केलेली आहे आणि ती व्यवस्था याच्यापेक्षा अधिक चांगली कशी देता येईल ही व्यवस्था आपण निश्चित भविष्यामध्ये पाहू. अभ्यंकर, हा विषय आमच्या विचाराधीन आहे. शिक्षण मंत्र्यांच्या सोबत शिक्षण विभागासोबत याची आमची बैठक झालेली आहे आणि या अनुषंगानं ती अतिरिक्त सेवा संगणक परिचालकाने जर दिली तर त्याला काही अतिरिक्त मानधन देता येतं का याचाही विचार चालू आहे. त्यामुळे हा विषय शासनाच्या विचाराधीन आहे. प्रश्न या विषयाला धरून असा आहे की आपण मगाशी म्हणताना म्हटलं की आपण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ही सिस्टीम राबवतो आणि कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टीमवर ही सिस्टीम राबवत असताना आपल्याला ज्यावेळेस खाली त्या लोकांना हा मानधन भेटत असतो त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि मी खरंच आपलं कौतुक करीन आपण हे मान्य केलं, कारण त्याच्यावरती एकदा अडचण मान्य केली तर त्याच्यावरती सोल्युशन निघत असतं. ह्याला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण डीबीटी मॉडेलच्या माध्यमाने हे जे आपले संगणक परिचालक आहेत यांना हे जे त्यांचं मानधन आहे ते ट्रान्सफर करणार का? आणि कारण कामाचा लोड हा सातत्याने वाढत जाणार आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी विचारीन की आपण 2 वर्षाच्या टप्प्याटप्प्याने त्यांचं मानधन वाढवण्याची भूमिका हे राज्य शासनाने घेतलेली आहे. तर तसंच 2024ला केल्यानंतर 2026मध्ये आपण हा मानधन वाढवणार का? आणि तिसरा सभापतीमध्ये स्पेसिफिक प्रश्न की जो 50,000चा मॉडेल आपल्या विधानसभा क्षेत्राच्या लागून जो संगणक परिचालक ज्या पद्धतीने करतोय तो ती कुठली सेवा देत आहेत आणि त्या पद्धतीचं मॉडेल आपण इतरही सगळ्या संगणक परिचालकांकडनं राबवणार का? सदस्य महोदयांनी डावकरे साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याला डीबीटी मार्फत त्यांचं पेमेंट प्रणालीमार्फत पेमेंट करणार का? तर
ERP प्रणालीमार्फत त्यांचं मानधन आता दिलं जातं आणि ते मानधन लवकरात लवकर त्याच्या खात्यावर कसं जाईल याची व्यवस्था आपण सांगितलं की आम्ही उभी करू. याच्यामध्ये काय बदल करण्याची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने ते बदल पण आपण करू. पण त्यासोबत आपण जो सांगितलं की ज्या पद्धतीनं काही संगणक परिचालक खूप चांगलं काम करतात आणि त्यातून खूप चांगलं उत्पन्न घेतात, त्या कोणते सेवा देतात, तर त्या सेवा कुठल्या देतात याची प्रत्येक संगणक परिचालकाला माहिती आहे की आपण कुठल्या सेवा देऊ शकतो याची संपूर्ण माहिती त्यांना आहे. त्यामुळं जी माहिती आहे ती सेवा फक्त त्यांनी देणं अपेक्षित आहे. ती सेवा जे संगणक परिचालक चांगली देतात त्यांना चांगलं उत्पन्न यातून मिळत असतं. परंतु एक मी या ठिकाणी सांगेन, एका बाजूला आपण संगणक परिचालकाची एवढी चिंता आपण जेव्हा करतो तेव्हा त्या संगणक परिचालकाचीही जबाबदारी आहे की आपण ग्रामपंचायतीसाठी आपण जे काम करतो का जी जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो का याचंही अनालिसिस होण्याची आवश्यकता आहे. आणि असे अनेक संगणक परिचालक आहेत की ते फक्त रेकॉर्डवरचे संगणक परिचालक आहेत, पण संघटनेचा आणि बाकी सगळ्या गोष्टीचा धाक दाखवून पुन्हा सातत्यानं शासनाला आणि व्यवस्थेला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न या निमित्तानं होत असतो. भविष्यामध्ये या सगळ्या सिस्टममध्ये सुधारणा करावीच लागेल. त्या अनुषंगानं आम्ही काय नवीन धोरण बनवतोय आणि त्या धोरणाच्या अनुषंगानं जे काम करतील त्यांच्या पाठीशी शासन उभं राहील, पण जे काम करणार नाहीत त्याच्यावर निश्चितपणे भविष्यात कारवाई पण केली जाईल. प्रश्न